हरिओम. स्वामीजींच्यावर जितकी चरित्र ग्रंथ लिहिले गेलेत त्या बहुतेक चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्यांना अत्यंत भावनेच्या दृष्टीने अवघड गेलेला भाग म्हणजे हा स्वामीजींचा अंतिम कालाचा भाग. काही चित्रकारांनी असं लिहिलं आहे की लिहिताना आमची लेखणी थरथरती आहे. एखाद्या व्यक्तीच्या अवतार किंवा जीवनमुक्त या अवतरण्याने समस्त मानवजातीचं काय कल्याण झालं हे कळण्यासाठी काही शतकं लोटावी लागतात. ज्ञानदेवांचं मोठेपण उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेलं. शंकराचार्य 1300 वर्षानंतर सुद्धा टवटवीत आणि नवे वाटतात. जगाच्या कल्याणाकरता ज्या ज्या संतांनी अवतार घेतला त्यामध्ये काही अवतार असे होऊन गेले की त्यांच्या प्रत्येक जीवनातल्या क्षणांनी असंख्य मनं उजळून निघालेली आहेत. वेदांमध्ये ज्या विषयांचं तत्त्वज्ञान सांगितलं गेलं त्या ऋषींनी केलेले मंत्र ज्या अवस्थेमध्ये त्यांनी केले ते त्या अवस्थेला गेल्यानंतरच कळू शकतात अशी वेदांची योजना आहे. आणि म्हणूनच वेद समजण्यासाठी अधिकार असावा लागतो आणि हा अधिकार असावा लागतो म्हणून ज्ञानदेवांनी वेदाला कृपण असं म्हटलेलं आहे. देताना थोडंसं हातचं राखून देणारा तो आहे. संत त्या वेदरूपी झाडाला लागलेली जी फळं आहेत ती अलगदपणे पिकल्यानंतर काढून त्याचा रस आपल्या हातामध्ये देतात. इतकं मोठं वैभव संतांचं आहे. विवेकानंदांना इतकं अल्पायुष्य लाभलेलं होतं. 39 वर्षे 5 महिने आणि 24 दिवस. इतक्या अल्प अवधीमध्ये इतकं प्रचंड मोठं कार्य ज्या देहातून घडलं त्या देहाला आता विवेकानंद सांभाळणं अवघड होऊन बसलं होतं. बहुतेक जीवनमुक्तांच्या आयुष्यामध्ये चरित्रामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. कृष्णमूर्ती त्यांच्या मृत्यूच्या अगोदर 1 महिना असं म्हणून गेले की आता हे तेज या शरीरामध्ये राहू शकत नाही. त्याची याला धरण्याची जी कुवत आहे ती संपत आलेली आहे. स्वामीजींनी सुद्धा स्पष्ट असं सांगितलं होतं की आता या शरीरामध्ये हे अवतरण जास्त काळ राहू शकत नाही. आणि याची थोडीशी चाहूल त्यांना लागलेली होतीच. अचानक इजिप्तमधून आपला प्रवास थांबवून किंवा संपवून तिथून निघणं हे पहिलं त्यांचं भाकीत होतं. तसे सोडायला तयार नव्हते. बरोबर आलेले जे कोणी होते त्यातल्या त्यात त्या मादम कालवे ज्या होत्या त्यांना तर अजिबात आवडलं नाही की स्वामीजी आपल्यापासून दूर जावेत. त्यांच्या बरोबर जाण्यामध्ये जो आनंद होता, पाहण्यामध्ये जो आनंद होता तो असं मध्येच संपेल असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा खूप त्यांनी अशी मनधरणी केली आणि जायलाच हवं का असं विचारल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येऊन सांगितलं स्वामीजींनी, मला माझ्या गुरुबंधूंची खूप आठवण येते, मला जावं लागेल. त्यांनी असं म्हटलं की जायला लागेल हरकत नाही आहे, 5 महिन्यांनी काय फरक पडणार आहे. त्यावेळेला पहिल्यांदा स्वामीजींनी भाकीत सांगितले की मी 4 जुलैला जाणार आहे. तारीख सांगितली होती, साल सांगितलं होतं. हे स्वामीजींनी स्वतःच्या मृत्यूबद्दल केलेलं स्पष्ट पहिलं भाकीत. या अगोदरही ते बोलले होते. त्यांच्या गुरूंनी रामकृष्णांनी तर त्यांना झोपलेलं असताना बघितलं होतं आणि त्यांचा श्वास बघून सांगितलं होतं की याचा ज्या पद्धतीने श्वास चालतो याचं सगळं उत्तम आहे, फक्त अल्पायुष्य आहे. स्वामीजी तिथून आल्यानंतर 2 यात्रा त्यांनी केल्या. त्यातली एक पूर्व बंगालची यात्रा आपण पाहिली आणि दुसरी यात्रा त्यांनी वाराणसीची केली.
वाराणसीची करण्यामागचा हेतू फार उदात्त होता. रामकृष्णांना वाराणसीहून केदारेश्वराच्या मंदिरातून, विश्वनाथाच्या मंदिरातून एक ज्योत कलकत्त्यामध्ये आलेली स्पष्ट त्यांच्या मनोपटलावर दिसली होती. त्याच्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं होतं आणि ती ज्योत म्हणजेच विवेकानंद होते याची रामकृष्णांना खात्री होती. भुवनेश्वरी देवींना आपल्याला मूल होणार त्यावेळेला जो संकल्प, जे स्वप्न पडलं होतं ते विश्वनाथ माझ्या पोटी जन्म घेणार आहे असंच स्वप्न पडलं होतं. स्वामीजींच्या आजीनी केलेला नवस हा विश्वनाथालाच केलेला होता. आणि गमतीचा भाग असा की अमरनाथाची यात्रा केल्यानंतर निवेदिताने जेव्हा थोडंसं खोदून विचारलं की स्वामीजी, शिवाची तुमची भेट झाली, काय सांगितलं शिवानी, काय संवाद झाला, त्यावेळेला सांगितलं की त्यांनी मला इच्छा मृत्यूचं वरदान दिलेलं आहे. स्वामीजींनी केव्हा देह सोडावा हे त्यांच्या हातात होतं असं त्यांना वरदान मिळालेलं होतं. म्हणून वाराणसीला जाणं त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं आणि ही शेवटची त्यांची तीर्थयात्रा होती. वाराणसीला आले, जवळजवळ 2.5 महिने वाराणसीला ते राहिले. या त्यांच्या वाराणसीच्या वास्तव्यामध्ये स्वामीजींची तब्येत म्हणावी तितकी चांगली नव्हती. पण गमतीचा भाग असा होता की स्वामीजी देहभानावर नसताना खूप कार्य करून जायचे, देहभानावर आले की आजारी असायचे. असं पुष्कळ वेळा झालेलं आहे की स्वामीजी व्यासपीठावर चढताना दोघांनी धरलेलं आहे. छोट्याशा पायऱ्या असतात त्याच्या बाजूला आधार घेत घेत स्वामीजी गेलेत असं स्पष्ट दिसायचं सगळ्यांना. स्वामीजी भाषणाच्या, प्रवचनाच्या अगोदर उभारल्यानंतर हे सगळं संपलेलं असायचं. त्याच्यानंतर भाषण करताना एखाद्या सिंहानी इकडं तिकडं फिरावं त्याप्रमाणे स्वामीजी स्टेजवर फिरत असायचे, हातवारे करत असायचे, डोळे नेहमी वर लागलेले असायचे, प्रेक्षकांकडं फारसं बघत नसायचे. आणि या स्वामीजींच्या या सगळ्या बोलण्याबद्दल एकदा शरदचंद्र चक्रवर्ती नावाच्या त्यांच्या शिष्याने विचारलं होतं की स्वामीजी, जर समजा माझी तयारी नसेल मोक्षाची, तर असं म्हणतात की संतांच्या पायावर लोळून घ्यावी म्हणजे ते मुक्त करतात, हे सगळं खरं आहे का की हे कपोल कल्पित आहे? अत्यंत गंभीर होऊन स्वामीजींनी असं सांगितलं की ज्याला आत्म्याचं दर्शन झालेलं आहे, ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे, त्याच्या साधारण काही फुटांच्या परिसरामध्ये जो जो कोणी येतो तो त्या आत्मज्ञानाच्या प्रभावाखाली येतो. आणि त्याची धार्मिक तयारी कितीही असो किंवा नसो, तो त्या प्रभावाखाली आल्यानंतर जवळजवळ आत्मदर्शनाचा लाभ झाल्याचं सुख त्याला त्या काळामध्ये होतं. त्यामुळे तो त्या काळापुरता का होईना पण आपल्या स्वभावाच्या अत्यंत वेगळी गोष्ट करत असतो, कारण तो आत्मज्ञानामध्ये रत होऊ शकतो. शरदचंद्रांच्या मनामध्ये आलं की स्वामीजी जेव्हा जेव्हा भाषण करायचे तेव्हा प्रवचन ऐकणारे स्वामीजींचं प्रवचन ऐकत होते की स्वामीजींच्या आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये सगळेजण चिंब भिजून निघत होते, हा अभ्यासाचा विषय आहे. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, स्वामीजी जर असं असेल तर अवतार म्हणतात म्हणजे काय, अवतारांचं काय कार्य, अवतार हे असंच कार्य करतं का? ते म्हणाले 2 फरक आहे सूक्ष्म त्याच्यामध्ये. आत्मदर्शन झालेला प्रत्येक व्यक्ती आत्मदर्शनाच्या प्रभावाखाली कित्येक लोकांना, आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांना आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. पण अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की अवतार हे करतो आणि अवताराचं ज्याने ज्याने ध्यान केलं त्या त्या ठिकाणी अवतार दृग्गोचर होतो. भगवान राम अवतार होते, भगवान कृष्ण अवतार होते, म्हणून राम आणि कृष्णाची आराधना केल्यानंतर रामाचं रूप, मनुष्य रूप दर्शनाला येऊ शकतं. समर्थांना रामाचं दर्शन झालं होतं असं आपण ऐकलेलं आहे. हे केवळ अवतारांच्या बाबतीत होऊ शकतं. आणि लगेच पुढचा प्रश्न त्यांनी असा केला, महाराज जर असं असेल तर रामकृष्णांचं तुम्हाला दर्शन झालं का? विचारण्याचा रोख असा होता की रामकृष्ण अवतार आहेत का? स्वामीजींनी सांगितलं 4 वेळेला. ठाकूर गेल्यानंतर एकदा पंचवटीमध्ये दिसले. पवारी बाबांचं शिष्यत्व पत्करणार म्हटल्यानंतर स्वामीजी, ठाकूर मला रोज सतत 14 दिवस दिसत होते आणि सांगत होते त्यांचा शिष्य बनण्याची गरज नाही. हे सांगण्यासाठी ते मला 14 दिवस दिसत होते.
त्याच्यानंतर 2 वेळा ते मला अमेरिकेमध्ये दिसले. एकदा लेक मिशिगनमध्ये पाण्यावरून पुढे आले आणि मला पाण्यात जाता जाता त्यांनी वाचवलं, कारण मी देहभानावर नव्हतो. असे स्वामीजी जेव्हा बनारसमध्ये राहिले तेव्हा त्यांचा दिनक्रम साधारण असा होता की सकाळपासून दर्शनासाठी लोक येतच असायचे. बनारसमध्ये आजसुद्धा प्रकांड पंडित आहेत. ते पंडित त्यांच्याकडे शंका घेऊन यायचे आणि स्वामीजींच्याकडे येणारे जी लोकं होती, द्वैतामधली होती, अद्वैतामधली होती, षडदर्शनामधली होती, नैयायिक होते, सांख्यांचे होते, योगाचे होते, पूर्वमीमांसक होते, तांत्रिक होते, प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं स्वामीजी देत असायचे. स्वामीजी रोज सकाळी गंगास्नानाला जायचे. दशाश्वमेध म्हणून घाट आहे बनारसला, जिथे आता आरती होते. त्या दशाश्वमेध घाटाच्या वर स्वामीजी आपल्या सहकाऱ्यांच्याबरोबर जायचे, रोज स्नान करायचे आणि दुपारच्या वेळेला बोटीमधून गंगेमध्ये विहार करायला जायचे. अर्थात ज्या वेळेला स्वामीजी जात असत त्या वेळेला कोणी ना कोणीतरी बरोबर असायचंच. हे सगळं असं चालू असताना स्वामीजींना काही विशिष्ट व्यक्तींनासुद्धा भेटावं लागलं. भारतातले नामवंत लोक जी तिथं आजूबाजूला असायची तीसुद्धा बनारसला येऊन त्यांना भेटत होते. त्यातच एक साहित्य सम्राट नची केळकर त्यावेळेला बनारसमध्ये होते. त्यांनी इच्छा व्यक्त केली, मला विवेकानंदांना भेटायचं आहे. नची केळकरांची बुद्धिमत्तेचं वर्णन टिळकांनी केलेलं आहे. नची केळकर भेटायला गेले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हिंदू धर्मामध्ये आपण ज्या अवतारांबद्दलच्या संकल्पना ज्या काही आपल्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या स्वामीजींना बघितल्यानंतर अवतरतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. असं असताना तामिळनाडूमध्ये शैव पंथाच्या काही लोकांनी स्वामीजींना मद्रासला आलेलं असताना आपल्या मंदिरामध्ये बोलवलेलं होतं. खूप आमंत्रण असल्यामुळे त्यावेळेला त्यांना ते जमलेलं नव्हतं. जेव्हा मद्रासमधल्या त्या शैव पंथाच्या मंडळींना असं कळालं की स्वामीजी बनारसला गेलेले आहेत, तेव्हा त्यांची शाखा, त्यांचं एक मंदिर केदारेश्वर म्हणून बनारसमध्ये आहे. वाराणसीच्या केदारेश्वर मंदिराचे मुख्य महंत 80 वर्षाचे, त्यांना त्यांच्या प्रमुख महंतांनी सांगितलं की आपल्याला त्यावेळेला स्वामीजींच्या दर्शनाचा लाभ मिळालेला नाही, आता बनारसमध्ये आहेत, त्यांना मंदिरामध्ये बोलवून घ्या. विद्वान होते महंत. त्यांना इतका आनंद झाला की बसल्या बैठकीमध्ये त्यांनी संस्कृतमध्ये स्वामीजींच्यावर एक कवन लिहिला आणि ते कवन घेऊन स्वामीजींना आमंत्रण देण्यासाठी ते स्वामीजी जिथं राहत होते तिथे गेले. आता ती जागा जी आहे जिथं स्वामीजी राहत होते त्याची प्रचंड पडझड झालेली आहे. मी पाहिलेली आहे ती जागा. काही सरकार कोणाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. तिथे 2.5 महिने स्वामीजी राहिलेले होते. तिथून त्यांनी केदारेश्वर मंदिरामध्ये स्वामीजींना बोलवलं. स्वामीजींच्या पुढे जेव्हा कवन वाचून दाखवलं तेव्हा स्वामीजी लाजले. स्वतःच्या स्तुतीची अजिबात सवय नसणारे स्वामीजी एवढंच म्हणाले की मी जगन्मातेच्या हातातला एक छोटासा बालक आणि सेवक आहे. माझ्याबद्दल तुम्ही एवढी मोठी कविता करावी इतका मी मोठा नाही आहे. महंत म्हणाले, माझ्या प्रमुख महंतांनी मला असं सांगितलं की शिवाचा अवतार जर आत्ता कोणी असेल तर ते विवेकानंद आहेत, म्हणून मी तुमच्याकडे आता या उद्देशाने आलेलो आहे. केदारेश्वरला जायचं ठरलं. स्वामीजी आपल्या गुरुबंधूंना घेऊन केदारेश्वराच्या मंदिराकडे निघाले. हेतू एकच होता, महंत बोलवत आहेत केदारेश्वराच्या मंदिरामध्ये जायचं, केदारेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन केदारेश्वराचं दर्शन करायचं आणि परत यायचं, काय प्रसाद वगैरे असेल तो घेऊन येणे. गंमत अशी झाली की केदारेश्वर म्हणजे शिव. नंदीला नमस्कार केल्याशिवाय आपल्याला केदारेश्वरपर्यंत पोहोचता येत नाही, असंच ते मंदिर आहे. स्वामीजी कसे बसे नंदीपर्यंत पोहोचले. बरोबर स्वामी शिवानंद होते. नंदीपर्यंत पोचले आणि स्वामीजींना चालता येईना. आपण केदारेश्वराच्या मंदिरामध्ये जात आहोत याची कल्पना जशी जशी दृढ व्हायला लागली, जसं जसं ते घोडागाडीतून पोचायला लागले तसं तसं स्वामीजी समाधीमध्ये चालले. नंदीपर्यंत बड्या मुश्किलीने पोचले आणि आता केदारेश्वराच्या दर्शनासाठी स्वामी शिवानंदांना त्यांच्या हाताला धरून हळूहळू पावलं टाकत, आणि हे सगळी लोकं बघत होती. महंतांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. शिवाच्या दर्शनाला आलेला होता. स्वामीजी आपली पावलं हळूहळू टाकत जेव्हा केदारेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करते झाले, तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आत बसलेला आहे तो शिव की जो पूजा करायला चालला आहे तो शिव, असं स्वामीजींचं रूप होतं.
काहींनी लिहून ठेवलं, या महंतांनी सुद्धा लिहून ठेवलं की एखाद्या सूर्याची प्रभा जशी जाणवावी तसं स्वामीजींची प्रभा जाणवत होती. मुश्किलीने केदारेश्वराची पूजा केली स्वामीजींनी आणि स्वामीजींना आता परत घोडागाडीमध्ये आणण्यापूर्वी नमस्कार चमत्कार करून निरोप घेणे हा सोपस्कार त्यांना करता आला नाही, कारण ते देहभानावर नव्हते. शिवानंदांनी क्षमा मागितली. क्षमा मागितल्यानंतर महंतांनी सांगितलं की हे क्षमा नाही, हा आमच्यावर झालेला परमेश्वराचा फार मोठा उपकार आहे की प्रत्यक्ष परमेश्वराने आमच्या मंदिरामध्ये येऊन आम्हाला दर्शन दिलं. आणि मग त्यांना घेऊन ते जेव्हा आपल्या घोडागाडीमध्ये आले, स्वामीजींना घोडागाडीमध्ये बसवलं आणि स्वामीजी आता घोडागाडीत बसून आपल्या घराकडे परत निघणार, तेवढ्यात स्वामीजी उभा राहिले घोडागाडीमध्ये आणि मोठ्याने ओरडले, नौटको चट्टी म्हणून. मद्रासी शब्द आहे, गुरुदक्षिणा त्याचा अर्थ आहे. पूजा केली केदारेश्वराची, माझी गुरुदक्षिणा कुठे आहे? अजूनही स्वामीजी देहभानावर नव्हते. शिवानंदांना कळलं नाही, कारण त्यांना मद्रासचं हे कळत नव्हतं. खाली बसलेला सोडायला आलेल्या महंतांना सगळ्यांना कळालं की स्वामीजी काय मागतायत म्हणून. ज्यांनी हातात जे काही मिळालं ते देऊन टाकलं. स्वामीजी गुरुदक्षिणा मागतायत. असा स्वामीजींचा तिथे प्रवास झाला. स्वामीजींच्याकडे भेटायला बरीच लोक यायची. पैकी 2 निरोप स्वामीजींच्याकडे फार वेगळे आले. एक शिवानंद भट्टाचार्य म्हणून होते. त्या काळी लोक पण करत असत, पण पण कशा पद्धतीचा करत पहा. शिवानंद भट्टाचार्य म्हणजे वेदांत पंडित, प्रकांड पंडित होते. बनारसमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. स्वामीजींच्याबद्दल खूप ऐकलेलं होतं. स्वामीजींच्या दर्शनाची अतीव इच्छा होती, पण वयाच्या 20व्या वर्षी पण केला होता की आयुष्यात मी वाराणसी सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे स्वामीजींचं दर्शन कसं घ्यावं असं त्यांच्या मनात होतं. तेवढ्यात लक्षात आलं की स्वामीजी वाराणसमध्ये येतात म्हटल्यानंतर त्यांनी स्वामीजींच्या दर्शनासाठी येतो म्हणून सांगितलं आणि ते स्वामीजींच्या दर्शनासाठी स्वतः आले. स्वामीजींना भेटले. एवढा मोठा प्रकांड पंडित आपल्याकडे येतो म्हटल्यानंतर स्वामीजींचे बाकीचे शिष्य होते, ते सेवेला आले. त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की मी परमेश्वराच्या दर्शनाला आलेलो आहे, माझी कोणतीही सेवा करायची गरज नाही, मी माझी सेवा दर्शन म्हणून अर्पण करण्यासाठी आलेलो आहे. स्वामीजींच्याबरोबर काही वेदातल्या अवघड शंका त्यांना ज्या होत्या, आणि शंका अशा होत्या, शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये काही त्रुटी सापडल्या. कोणाला? यांना, शिवानंद भट्टाचार्यांना. त्या त्रुटी आपल्या बुद्धिमत्तेला चुकल्यामुळं वाटल्या की खरोखरच त्या त्रुटी आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न स्वामीजींच्याकडून केला गेला. त्यावेळेला स्वामीजींनी शंकराचार्य चुकलेले नसून शंकराचार्यांनी ज्या परिस्थितीतून, ज्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघितलेलं आहे त्याला दुसऱ्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहता येतं, असा एक नवीन दृष्टिकोन त्यांना दिला. शिवानंद भट्टाचार्यांनी विचारले की स्वामीजी आपल्याकडे इतकी प्रतिभा किंवा मेधा कशी? उत्तर फार छान दिलं स्वामीजींनी. स्वामीजी म्हणाले, मी शंकराचार्यांचं भाष्य शंकराचार्य बनून वाचलेलं आहे, त्यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मी बनून माझं भाष्य वाचलेलं आहे, म्हणून मला दोन्हीतला फरक थोडासा कळतो आणि ही ठाकूरांची कृपा आहे. स्वामीजी या भेटीतून थोडेसे मोकळे झाले. तोपर्यंत स्वामीजींच्याकडे निरोप आला की तिथे जवळच बनारसचे नरेश, काशी नरेश ज्यांना म्हणतात, तेही येऊन दर्शन घेऊन गेले होते. काशी नरेशांनी एक विनंती केली त्यांना की स्वामीजी इथे अजून एक राजा आहेत, जवळच्याच रियासतीचे आहेत, भिंगा नाव आहे त्या रियासतीचं, त्याचे राजा इथे आहेत, ते तुम्हाला भेटू इच्छितात, तुम्ही तिकडे याल का म्हणून. तर स्वामीजींना सर्वतेला असं वाटलं गुरुबंधूंना की राजा असला तरी काय झालं, महर्षींना बोलवते, असं होऊ शकत नाही. राजर्षींनी महर्षीकडे जायचं असतं, महर्षी राजर्षीकडे नाही जाऊ शकत. दुर्वास असोत, वशिष्ठ असो, आल्याबरोबर रामरायांनी आसन दिलेलं आहे. असं कसं काय म्हटल्यानंतर ना काशी नरेशांनी सांगितले की महाराज एक छोटीशी अडचण आहे. काय अडचण आहे? या भिंगांच्या राजांनी लहानपणीच असा प्रण केलेला आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त या वाड्याच्या बाहेर जाणार नाही. त्यांनी त्यांचं जवळजवळ 57 वर्षाचं आयुष्य प्रण केल्यापासूनचं त्या वाड्यातच काढलं. आणि हा प्रण करण्याचं कारण असं होतं की त्यांनी देवाकडून तसं मागून घेतलं होतं. राजा असूनसुद्धा, रियासतीचा राजा असूनसुद्धा त्यांचा वेदांवर खूप मोठा अधिकार होता. स्वामीजी म्हणाले काहीच हरकत नाही, आपण जाऊ भेटायला. या भिंगांचे राजवाडा जो होता त्या राजवाड्यामध्ये स्वामीजींना पाचारण करण्यात आलं. स्वामीजी तिथे भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर
यांनी आपल्या काही शंका, स्वामीजींचं स्वागत करायचं, स्वामीजींच्यावर काहीतरी थोडासा फलाहार वगैरे करायचा, स्वामीजींना कुशलमंगल विचारायचं, असं सगळं काहीतरी ठरवून ठेवलं होतं. स्वामीजी जेव्हा आले तेव्हा स्वामीजींना बघितल्यानंतर या राजांची अवस्था अशी झाली की ते त्यांच्या दर्शनासाठी म्हणून जे पायावर झुकले होते ते पाय सोडायला तयार होईनात. कारण विचारल्यानंतर त्याने असं सांगितलं की स्वामीजी, मला यापेक्षा वेगळा शंकर असू शकतो भगवान हे पटतच नाही आहे. म्हणाले वाचन खूप झालं आहे, जेवढं जेवढं पुराणात वाचलं, जेवढं जेवढं वेदात वाचलं ते सगळंच्या सगळं मूर्तिमंत बघायला मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि मग महाराजांना त्यांनी रिक्वेस्ट केली, स्वामीजींना विनंती केली, स्वामीजी आपण बनारसमध्ये आला आहात, तशी भारताची ही आध्यात्मिक राजधानी आहे, इथं आपल्या कार्याची काहीतरी मुहूर्तमेढ रोवावी अशी आमची इच्छा आहे. काय लागेल ते सहाय्य, धनसहाय्य असो, कोणतंही सहाय्य असो करण्याची आमची इच्छा आहे. स्वामीजी म्हणाले, खरं सांगू का, आता हे शरीर साथ देत नाही आहे, पाय सुजलेले आहेत, हळूहळू पावलं टाकायला लागतात, नीटसं दिसत नाही मला आता, हात मध्येच कापतात, उभं राहिलं की थकवा येतो, एखाद्याशी तासभर बोललं तरी थकवा येतो, तेव्हा माझ्याच्याने आता इथे काय कार्य होईल असं वाटत नाही. पण मी बेलूरला गेल्यानंतर, कलकत्त्याला गेल्यानंतर थोडासा याच्यावर मी विचार करतो असं त्याने सांगितलं. गमतीचा भाग असा होता की स्वामीजींच्या प्रेरणेने 3 अत्यंत कोवळ्या वयाच्या तरुणांनी एक सेवा संस्था बनारसमध्ये चालू केली होती. भक्तराज सदाशिवानंद महाराज म्हणून होते, केदारनाथ मुली म्हणजे केदार बाबा किंवा अचलानंद महाराज म्हणून एक होते, आणि एक शुभानंद महाराज म्हणून होते, त्यांचं खरं नाव चारूचंद्र दास. हे 3 तरुण होते. स्वामीजी जेव्हा दिग्विजय करून परत आले होते तेव्हा त्यांच्या प्रबोधन नावाच्या पत्रिकेत आलेली त्यांची प्रवचनं वाचून हे 3 युवक इतके सेवाभावाने झपाटलेले होते. एक वेगळी कथा आहे, ती आपण इथं नाही सांगू शकत, खूप मोठी आहे. पण यांनी ज्या प्रकारचा त्याग करून बनारसमध्ये सेवेचं व्रत घेतलं, या केदारनाथ मुलिकांनी आणि चारूचंद्र दास 22-23 वर्षाच्या दोघा युवकांनी एका विधवेला रस्त्याच्या कडेला तापानं फणफणत 4 दिवस ती पडलेली होती, अशी तिची अवस्था होती, तिचे सगळे पैसे काढून घेतले होते, तिला जवळजवळ 15 दिवस काही खायला मिळालं नव्हतं. अशा विधवेला त्या दोघांनी आपल्या हातामध्ये उचलून एक हॉस्पिटलमध्ये जाऊन हिच्यावर उपचार करा म्हणून सांगत होते. फक्त यांच्याकडेही पैसे नव्हते, पैसे असल्याशिवाय घ्यायला तयार नव्हते. अशा वेळेला तिला केदारबाबांनी आपल्या घरामध्ये ठेवलं, आपल्या पद्धतीने यांनी बँडेज अमुक तमुक करायला सुरुवात केली, भिक्षा मागून अन्न आणलं आणि तिला खायला घातलं. असं केल्यामुळं यांच्या वडिलांनी, केदारनाथ बाबांच्या वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढलं. अशी यांनी आपल्या सेवा आश्रमाची सुरुवात केली आणि हळूहळू तो वाढवत आश्रम खूप मोठा केला होता. आणि जेव्हा हे कळालं की स्वामीजी आता बनारसला येणार आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही की ज्यांच्या स्फूर्तीने सगळं हे केलं, आता त्या स्वामीजींचं आपल्याला दर्शन घडणार. हे तिघे जोमाने कामाला लागले. स्वामीजी आल्यानंतर त्या 2.25 महिन्यामध्ये गुरुची सेवा काय पद्धतीची असते ती त्यांच्याकडून बघायला मिळाली. रात्रभर स्वामीजींना झोप लागली नाही म्हणून दोघे जागे असायचे, दिवसा इकडं तिकडं पळत असायचे. स्वामीजींच्या जेवणाची व्यवस्था, स्वामीजींच्या राहण्याची व्यवस्था, स्वामीजींचे कोणाला भेटण्याची व्यवस्था सगळं करायचे. स्वामीजींना खूप आनंद झाला असे बघून. या तिघांनाही स्वामीजींनी दीक्षा दिली. स्वामीजींच्या आयुष्यामध्ये शिष्यत्वाची दीक्षा दिलेले हे शेवटचे 3. पुढे गंमत अशी झाली, भिंगाच्या राजांनी सांगितले की तुम्ही इथे काहीतरी काम चालू करा म्हणून ताबडतोब त्यांनी एका एन्व्हलपमध्ये 500 रुपये घालून पाठवून दिले. हे 500 रुपये जसे हातात आले तसे स्वामी शिवानंदांच्याकडे दिले कोणी स्वामीजींनी. आणि स्वामीजी म्हणाले, शिवा काहीतरी आता तू यांचं बघ बाबा, इथे काहीतरी तू कर. तर ते म्हणाले, स्वामीजी पहिली गोष्ट म्हणजे तुमची तब्येत ठीक नाही आहे आणि मला आता कलकत्त्यातून बाहेर जायला सांगू नका, कारण मला तुमच्याबरोबर राहायचं आहे. स्वामीजींच्यापासून दूर जाणे हा प्रत्येकाला वियोग वाटत असे. पाश्चात्य शिष्या आलटून पालटून अमेरिकेतून, इंग्लंडमधून स्वामीजींना भेटायला येत असत, कारण स्वामीजींचं सान्निध्य हा एक वेगळाच प्रकार होता. स्वामीजींच्या लक्षात आले की आता सांगून असा शिवानंद आता इथे थांबणार नाही, माझ्याबरोबरच येणार, म्हणून त्याला घेऊन आले बरोबर.
आणि बरोबर घेऊन आल्यानंतर जेव्हा बेलूर मठामध्ये पोचले तेव्हा त्यांनी शिवानंदाला पटवून सांगितलं की राजा, एक लक्षात ठेव, मी आहे मी नाही, आपण सगळे मनुष्य आहोत, केव्हा ना केव्हा तरी विकार वश आहे, हे शरीर जाणार आहे, सेवाभाव फार महत्त्वाचा आहे. तेव्हा तू इतके ही तीन मुलं काम करतायत, तू जाऊन तिथे रामकृष्ण आश्रमाचं स्थापन कर. हे ऐकून शिवानंद महाराज तिथून निघाले. महिना होता फेब्रुवारी 1902. आले इकडं, जागा घेतली, रितसर रामकृष्ण आश्रम स्थापन झाला. या तिघांनी जी सेवासंस्था चालली होती ती त्याच्यामध्ये विलीन करण्यात आली. सगळं विलिनीकरणाचं काम झालं आणि आता आश्रमाची स्थापना झाल्यानंतरचा पहिला विधी कोणता असेल तर ठाकूरांची पूजा. बरोबर 4 जुलै 1902 ठाकूरांचा फोटो लावून पूजा करण्यात आली. इकडे पूजा चालू होती आणि तिकडे स्वामीजींचे प्राण गेलेले होते. 5 तारखेला सकाळी तार आली, स्वामीजी गेले, म्हणून 4 तारखेला संध्याकाळी रामकृष्ण आश्रम वाराणसीची स्थापना झालेली होती. विचित्र योगायोग. स्वामीजी बनारसमध्ये एवढं सगळं मोठं काम करून जेव्हा कलकत्त्याला पोचले, बेलूरला, तेव्हा त्यांची अवस्था फारच विचित्र झाली होती. तब्येतीची अवस्था अशी होती की स्वामीजींना बोलायचं म्हटलं तर साधारण 15 ते 20 मिनटं बोलल्यानंतर त्यांना पडायला लागायचं. आणि एक उत्सव राहायला होता स्वामीजींचा, तो म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी ठरवलं होतं. 9 जानेवारीला स्वामीजी पोचले. जानेवारी महिन्यामध्ये ठाकूरांची जयंती आहे. त्यांच्या जन्माचा उत्सव करायचा आणि तो उत्सव 5 दिवस व्हावा अशी त्यांची इच्छा होती. आता या उत्सवाच्या तयारीला सगळे लागले. उत्सव होणार मोठ्याने हे ठरलंच होतं. फक्त प्रश्न असा होता की स्वामीजी त्याच्यामध्ये कितपत भाग घेऊ शकतील. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा असा होता, स्वामीजींनी थोडीशी बेलूरकडे जाण्याची घाई केली होती. हे सगळं बघताना असं लक्षात येते की स्वामीजींना आपला काळ संपत आला याची जाणीव होते. नेमकं याच काळामध्ये त्यांच्या आवडत्या पाश्चात्य शिष्या कलकत्त्याला पोचलेल्या होत्या. भगिनी निवेदिता ओलीबुल म्हणजे धीरामाता यांच्याबरोबर नॉर्वेला गेलेल्या होत्या. तिथून आपला प्रवास संपवून त्या दोघी कलकत्त्याला आल्या होत्या. जोसेफाईन मॅक्लिओड जपानचा दौरा करून बनारसमध्ये आलेल्या होत्या. ह्या तिघी तिथे होत्या आणि या तिघींनाही दर्शन द्यायचं आणि त्यांच्याशी वेळ काढायचा असा एक स्वामीजींचा हे होता. याच काळामध्ये स्वामीजींनी फारसं कोणाला कळत नव्हतं स्वामीजी काय तयारी करतात, पण स्वामीजींची तयारी चालली होती. सगळ्या जवळच्या शिष्यांना एक पत्र लिहिलं, काही काळाकरता का होईना पण येऊन जा बेलूरला. काही त्यांच्या गुरुबंधूंना आपसुकच स्वप्न पडली. निरंजनानंद स्वामी अमेरिकेत होते. अचानक त्यांना असं वाटलं की आपण अमेरिका सोडून परतीच्या प्रवासाला यावं. ते परतीच्या प्रवासाला सुद्धा लागले. रंगूनपर्यंत पोचले तोपर्यंत 4 जुलै होऊन गेली होती. दर्शन झालं नाही. विरजानंद महाराज म्हणजे सगळ्यात आवडते स्वामीजींचे शिष्य मायावतीला अडकून पडले. स्वामीजींनी पत्र लिहिलं, काली वेळ असेल तर येऊन जा. मॅडम सेवियनचं पत्र आलं, इथं खूप काम आहे खालीला, त्याला मला सोडता येणार नाही. स्वामीजी त्यांचं प्रारब्धही बघत होते आणि आपल्या बाजूने सगळ्यांना सूचनाही करत होते. अशातच रामकृष्णांच्या जयंतीचा उत्सव चालू झाला. उत्सवाची गंमत अशी होती की स्वामीजी स्वतः आहेत. रामकृष्णांच्या जयंतीचा उत्सव होतोय म्हणजे आपल्याला स्वामीजींना ऐकायला पण मिळणार. आणि स्वामीजींचं ऐकायचं म्हणजे केवळ प्रवचन नव्हे, स्वामीजींच्या आवाजामध्ये ठाकूरांची संकीर्तन ऐकणं हा एक वेगळाच अनुभव होता. ज्या दिवशी उत्सव झाला त्या दिवशी स्वामीजी मोठ्या मुश्किलींनी खिडकीला धरून उभा राहिले. शरदचंद्र चक्रवर्ती त्यांचा शिष्य जवळ होता. पहिल्यांदा शरदचंद्राला विचारलं, काय रे किती माणसं असतील? तो म्हणाला, स्वामीजी 50,000 आहेत नक्की. स्वामीजी उठले, शरदचंद्रांनी हात धरून उभा केलं, खिडकीच्या गजाला धरून बघितल्याने म्हणाले, नाही मला नाही वाटत 30-35 हजाराच्या वर असतील. सगळ्यांचे डोळे स्वामीजींच्या खोलीकडे लागलेले होते, स्वामीजींचं दर्शन व्हावं म्हणून. दुर्दैवानं स्वामीजींना त्या दिवशी खाली येताच आलं नाही.
निरंजनानंद बाहेर बसले होते दरवाजाच्या बाहेर, कोणालाही आत सोडत नव्हते आणि कोणालाही आत सोडत नव्हते. गमतीचा भाग असा होता की स्वामीजी आले 9 जानेवारी 1902ला बेलूरमध्ये आले आणि बरोबर 11 जानेवारीला निवेदिता इंग्लंडवरून परत आल्या. आता स्वामीजींना भेटायला जायचं असं ते म्हणत होत्या तोपर्यंत 12 जानेवारीला स्वतः स्वामीजी भगिनी निवेदितांना भेटायला गेले. त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं की आपल्याला स्वामीजी भेटायला आले. त्यांनी खिडकीतून बघितलं, स्वामीजी वर चढत होते. 2 शिष्य मदत करत होते. स्वामीजी हळूहळू जिना चढत होते. पाय वर टाकता येत नव्हता. स्वामीजी आत आले. त्यांनी स्वामीजींचं स्वागत केलं. स्वामीजींनीच तिला दिलेलं व्याघ्राजिन जे होतं ते तिने स्वामीजींना दिलं आणि त्यांना स्वामीजींना आसनस्थ केलं. आणि स्वामीजींना तिने सांगितलं की स्वामीजी, मी आल्याबरोबर तुम्हाला लगेच भेटायला आले नाही, कारण कार्य तुम्ही सांगितलेलं त्याला मी वाहून घेतले. मी इथं आता शाळा चालू करणार आहे आणि माझी पहिली शाळा याच जागेतच चालू होईल. तिने छोट्या छोट्या बाहुल्या वगैरे आणल्या होत्या लहान मुलांना शिकवण्यासाठी. मॅजिक ग्लोब वगैरे सगळे तिथे ठेवले होते. त्यातली 1-2 बाहुल्या स्वामीजींनी हातामध्ये घेऊन बघितल्या. त्यांना खूप आनंद झाला. निवेदितेला म्हणाले, तू क्षत्रिय आहेस, लढणं हे तुझं काम आहे, तू माझी शिष्य आहेस. हे सगळं तिने ऐकलं आणि ती म्हणाली, स्वामीजी, या गुरुपौर्णिमेला मी याची सुरुवात करते आहे, तुम्ही आशीर्वाद द्यायला येणार ना? स्वामीजींनी दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि एवढेच म्हणाले, माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्याबरोबर असतील. निवेदितेच्या लक्षात आलं की स्वामीजी काही कमिटमेंट करत नाही आहेत. तरी स्वामीजी ठीक आहे असे सहज, अजूनही कोणाच्या लक्षात येत नव्हतं. याच काळामध्ये स्वामीजींची ट्रीटमेंट करायची असं ठरल्यामुळं आयुर्वेदिक डॉक्टर, त्यावेळेला अजून ॲलोपॅथी इतकी प्रसिद्ध नव्हती, जरी स्वामीजींचा ॲलोपॅथीवर जास्त विश्वास होता तरीसुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांना कविराज म्हणत असत. असे एक कविराज आले, त्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू केली आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे साधारण एक 15-20 दिवसांनी, म्हणजे फेब्रुवारी महिना उजाडायला, स्वामीजींची तब्येत हळूहळू सुधारायला लागली. पायातली सूज संपूर्णपणे गेली. स्वामीजी खाली यायला लागले. स्वामीजी बोलायला लागले. स्वामीजी जवळजवळ 2-2.5 मैल चालायला पण लागले. ही तब्येत पाहिल्यानंतर तर सगळ्यांना असं वाटलं की आता काय स्वामीजींचं काय प्रश्न नाही, स्वामीजी ठीक झाले. या काळामध्ये जोसेफाईन मॅक्लिओड बाई, देव माताजीला म्हणतात, त्या भेटायला आल्या. त्यांच्या खोलीमध्ये आल्या, दर्शन घेतलं, बोलणी चालली होती आणि त्या सहज स्वामीजींच्या खिडकीतून बाहेर गंगेकडे बघत होत्या. आणि स्वामीजींना म्हणले, स्वामीजी, इथून गंगा किती छान दिसते नाही? आता उत्तर असं अपेक्षित होतं की हो छान दिसते किंवा नाही दिसत, यापैकी काहीतरी अपेक्षित होतं. एकदम स्वामीजी बोलून गेले, मी 40व्या वर्षापर्यंत जगणार नाही. जोसेफाईंना काहीच कळालं नाही. स्वामीजींना मी विचारलं काय आणि काय बोलून गेले, म्हणून त्यांनी म्हणलं की स्वामीजी 39वा वाढदिवस होऊन गेलेला आहे, 40वा वाढदिवस होणार नाही. स्वामीजी म्हणाले नाही होणार. भयंकर वाईट वाटलं जोसेफाईंना. त्या म्हणाल्या, भांडायला लागल्या स्वामीजींच्या बरोबर. स्वामीजी 40 ते 80 वर्षामध्ये भगवान बुद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला असं स्वतः बुद्धांचं चरित्र सांगतंय, व तुम्ही असं कसं म्हणता? त्याला तिला वाटलं की आपण स्वामीजींना आता बऱ्यापैकी कोड्यात पकडलेलं आहे. स्वामीजींनी त्यावेळेला असं सांगितलं, मला स्पष्ट दिसतंय, म्हणाले, कोणत्याही मोठ्या झाडानं एका काळानंतर आपलं अस्तित्व संपवावं, नाही तर लहान झाडं वाढत नाहीत. असं उत्तर जोसेफाईन मॅक्लिओडला त्यांनी दिलं. हा प्रसंग घडला त्याच्यानंतर 2च दिवसामध्ये भगिनी निवेदिता भेटायला आल्या. त्यांना खरं म्हणजे त्या दिवशी भेटायला यायचं नव्हतं, कारण त्या दिवशी एकादशी होते आणि स्वामीजी एकादशी करत. उपवासाच्या दिवशी स्वामीजींना जाऊन भेटून त्रास देण्यामध्ये अगोदरच आजारी आहेत, उपवासाने आणखीन काहीतरी थोडीशी काय ती परिस्थिती बरोबर नाही आहे मानसिक, म्हणून पण त्या दिवशी त्यांना इच्छाच झाली जाण्याची. गमतीचा भाग म्हणजे जसं स्वामीजींना कळालं की भगिनी निवेदिता आलेत, त्यांनी सांगितलं पाठवून द्या म्हणून. आल्या सांगितलं, मार्गो, आय एम व्हेरी हॅपी टू. मार्गो म्हणायचे स्वामीजी तिला, मार्गारेट नाव होतं तिचं अगोदरच, तिला मार्गो म्हणायचे. मार्गो, आय एम व्हेरी हॅपी टू सी यू, खूप आनंद वाटला तू आलीस. ते म्हणाले, ठीक आहे स्वामीजी, मलाही आनंदच झाला वगैरे. ते म्हणाले, नाही, आज जेवण माझं. आणि स्वामीजींना माहीत होतं फणसाच्या बियांची भाजी भगिनी निवेदितांना खूप आवडायची. स्वामीजींनी स्वतः फणसांच्या बियांची भाजी केली, स्वतः आपल्या हाताने दुधाचा ग्लास भरला. इथंपर्यंत
कसं तरी वाटत होतं निवेदितांना. या अशा परिस्थितीमध्ये माझे गुरु मला जेवण करून घालतायत, तेव्हा त्यांना खूप ओशाळल्यासारखं झालं होतं. पण त्यातच स्वामीजींनी असं सांगितलं, बैस. त्या बसल्या. बोधानंदांना सांगितलं पाणी घेऊन या. पाणी आणलं. स्वामीजींनी तिचे पाय धुतले, तिचे हात धुतले. ती म्हणाली, स्वामीजी हे नको, हे बरोबर नाही आहे. स्वामीजींच्या तोंडून एक वाक्य निघालं, अगं नाही का जीजसने सुद्धा आपल्या सगळ्या शिष्यांचे पाय धुतले होते. असं म्हटल्याबरोबर तिच्या गळामध्ये मोठा औंढा आला, कारण तिला म्हणायचं होतं बट दॅट वॉज ॲट द लास्ट टाईम. ती बोलू शकली नाही. स्वामीजी पुढं काही बोलले नाहीत, पण स्वामीजींनी जवळजवळ सांगितल्यासारखं केलं होतं की हा कदाचित तुला दिलेलं हे शेवटचं जेवण असेल. त्या दिवशीचा तो प्रसंग होऊन गेला. महिना चालू होता फेब्रुवारी मार्च. या काळामध्ये स्वामीजी आपल्या शिष्यांमध्ये खूप रस घ्यायला लागले. पूर्वी त्यांनी नियम बनवले होते शिष्यांसाठी, आता नियम बदलून टाकले. पूर्वी 6 वाजता उठायचा नियम होता, आता नियम केला 4:30 वाजता. शरदचंद्र बरोबर झोपलेला असायचा शिष्य, त्याला सांगायचे सकाळी उठ, आणि एक मोठं त्याला गॉंग आणून दिलं, ते वाजवायची घंटा आणून दिली, आणि ही घंटा प्रत्येकाच्या घरात त्या रूम जिथं असेल तिथं जाऊन वाजवायची. एक दिवस तो येऊन म्हणाला, महाराज बाकी सगळे उठतात, सगळ्यात सिनियर महाराज जे आहेत ना, ब्रह्मानंद महाराज, तेच उठत नाहीत. स्वामीजी म्हटले एक काम कर, राखालच्या कानाजवळ जाऊन एवढ्या जोरात वाजव तो उठला पाहिजे. ते झालं, त्याने जाऊन वाजवल्याबरोबर राखाल महाराज उठले. आणि आता राखाल महाराजांची अधिकार एवढा मोठा होता, त्यांच्याकडे स्वामीजींच्या नंतरचा त्यांचा नंबर होता. त्यांच्याकडं सहजासहजी कोणी शिष्य वरसुद्धा तोंड करून बघत, डोळे करून बघत नसत. त्यांनी त्या शरदचंद्र, ते पूर्व बंगालचे होते ना, ते म्हणले अरे पूर्व बंगालच्या माणसा तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही. म्हटलं हे काय वाजवायची पद्धत आहे. तो म्हणलं नाही बघा स्वामीजी मला सांगितले, त्या स्वामीजींनी सांगितलं. त्यांनी येऊन नरेंद्रांच्या तिथे येऊन सांगितलं स्वामीजींना, स्वामीजी मी ते वाजवलं पण फार चिडले होते. स्वामीजींनी टाळ्या वाजवल्या. बरं राखाल स्वामीजींचे नियम इतके कडक होते, खरं म्हणजे गुरुबंधू होते, पण रामकृष्ण सांगून गेले होते, ठाकूर सांगून गेले होते, लीडर कोण आहे, नेता कोण आहे, स्वामी विवेकानंद. जर 4 वाजता उठलं तर 4:30ला बरोबर ध्यानाला बसलं पाहिजे. स्वामीजी तिथं बाहेर बसलेले असायचे. एखादा चुकून 5 मिनटं वेळाने आला की स्वामीजी त्याला उपरोधानं बोलायचे, वा 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 आज काय देवीवर कृपा, कोणीतरी 5 मिनटं उशिरा उठून सुद्धा यायला लागलं आहे, असं बोलत बसलेले असे. त्यामुळे सगळ्यांना लक्षात यायचं की स्वामीजी जर आता आपल्यावर रागवले तर अवघड होईल. गमतीचा भाग म्हणजे स्वामीजी खरोखर काठी घेऊन बसायचे. आपलाच गर्वंधू निरंजनानंद स्वामींना एकदा वेळ झाल्यानंतर स्वामीजी काठी घेऊन त्यांच्या मागं लागले. निरंजनानंद पूर्ण त्या मठामध्ये पळत होते, आणि पळत होते म्हणजे गंमत म्हणून नव्हे. 4 लोकांनी शिष्यांनी जाऊन राखालांना सांगितलं की स्वामी काठी घेऊन मागं लागलेत, मारतील बिरतील. ते म्हणाले फक्त निरंजनाला म्हणून सापडू नकोस, नाही तर तू डेफिनेटली मारणार स्वामीजी तुला. असे स्वामीजींची, पण प्रत्येकांना स्वामीजींच्याबद्दल आदर असा होता. बरं गंमत अशी होती, शिवाचा भाव आणि शिवासारखेच भोळे. एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा निरंजनानंद परत आले तेव्हा म्हटले, निरंजन काय मूर्ख माणूस आहे रे मी, खरं म्हणजे मला हे शोभतं काय असं काठी घेऊन जाणं. मग ते म्हणायचे स्वामीजी तुम्ही काठी मारली काय, तुम्ही थप्पड मारली काय, आम्हाला सगळं चांगलंच आहे. तसं नव्हे रे, पण हे असं व्हायला नाही पाहिजे. एका क्षणामध्ये हे यांचं मृदू हृदय कसं होतं आणि एका क्षणात शिव कसा जागा व्हायचा हे बघण्यासारखं होतं. नियम जसे जसे करायला सुरुवात केले तसे तसे नियमामध्ये एक नियम ॲड करून टाकला. जो सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठत नाही त्याला जेवण मठातलं मिळणार नाही, त्यानं माधुकरी मागून आणायची आणि खायचं. दुर्दैव म्हणजे 3ऱ्या दिवशी ब्रह्मानंद महाराजच उठले नाहीत. आता राखाल महाराजांना माधुकरी मागायला जायचं म्हणजे बाकीच्यांनी, मग ते बाकीच्या सांगायला लागले स्वामीजी राहू दे, तुम्हाला काय तो नियम लागू नाही वगैरे. ते म्हणाले बाबांनो तुम्ही सांगून काय होत नाही, तो मला माहिती आहे कसा आहे, तो मला तसा सोडणार नाही, जोळी द्या, मी जातो बाहेर. राखाल महाराज स्वतः माधुकरी मागायला गेले. हे जेव्हा स्वामीजींना कळलं तेव्हा स्वामीजींना एवढं वाईट वाटलं. आल्यानंतर दोघं एकामेकाच्या गळ्यात गळा घालून रडले. मग राखाल म्हणाले अरे तसं नाही, ठाकूरांनी सांगितले, तू नेता आहेस, तुझा नियम तो नियम. हे म्हणाले नाही मी किती निष्ठुर आहे बघ वगैरे. ते सगळ्या गुरुबंधूंना गंमत वाटायची, काय 2 जीवनमुक्त पुरुषांचं नातं काय आहे. आणि गमतीचा भागमध्ये मठामध्ये असणारे जवळजवळ 20-25 जे कोणी होते ते सगळेच जीवनमुक्त होते. असे स्वामीजींनी हेच नुसतंच सुरू केलं असं नाही, स्वामीजींनी ध्यानाला बसवायला सुरुवात केलं. गमतीचा भाग असा होता,
सकाळी 6ला ध्यानाला बसल्यानंतर स्वामीजी स्वतः ध्यानाला बसायचे सगळ्यांच्या बरोबर. आणि त्यावेळेला जे ध्यान लागायचं त्याबद्दल स्वतः ब्रह्मानंद महाराजांची गोष्ट अशी आहे की ब्रह्मानंद महाराज जर रात्री 9ला वगैरे बसले ध्यानाला तर ते सकाळी 10ला वगैरे उठायचे. असं सहज ध्यान लावणारे ब्रह्मानंद महाराज म्हणतात की मला आत्तापर्यंत लागलेल्या ध्यानामधलं उत्कृष्ट ध्यान जर कुठलं असेल तर जेव्हा मी नरेंद्राच्या बरोबर ध्यान करत होतो. स्वामीजी ध्यानात गेल्यानंतर बाकीच्यांना लागणाऱ्या ध्यानाची पातळी उंचावत असे अशी स्वामीजींचा अधिकार होता. सकाळी हे असं सगळं झालं की स्वामीजी दुपारी सगळ्यांना बोलवायचे शिकवण्यासाठी. स्वामीजींनी शुक्ल यजुर्वेद चालू केला होता. स्वामीजींनी ज्या दिवशी जायचं निर्वाणाचा दिवस 4 जुलै 1902 रोजी 3 तास 15 मिनटं त्यांनी व्याकरण शिकवलेलं होतं संस्कृतचं. वरदराजांचं लघुकौमुदी नावाचं पुस्तक होतं. 3.25 तास शिकवत होते ते. शिकवण्याकडे जबरदस्त त्यांचं लक्ष होतंच होतं. या काळामध्येच जे काही लोक त्यावेळेला दर्शनासाठी भेटायला म्हणून यायचे त्यांना भेटतही होते. आता इतके सगळे स्वामीजींचे आपण पैलू पाहतो की स्वामीजींच्या दर्शनासाठी झुंबड उडलेली असायची. स्वामीजी एकटं राहणं शक्यच नव्हतं. असं असूनसुद्धा स्वामीजी किती लहान मुलासारखे होते हे पाहण्यासारखे आहे. अहिरतोळा नावाचा एक भाग आहे तो या बेलूर मठाच्या जवळच आहे. त्यांचा जो शिष्य शरदचंद्र हा काही कामानिमित्त आपल्या घरी गेला होता आणि त्या घरच्या कामानिमित्त तो रस्त्यावर बाहेर पडला होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की समोरून आपल्या स्वामीजींसारखं कोणीतरी येते. त्याला वाटलं आहे बरेच जण घालतात पगडी वगैरे त्यात काय म्हणजे कोणीतरी असेल कोणीतरी स्वामी म्हणून जवळ जाऊन बघतो तर स्वामी विवेकानंद एकटेच. म्हणले स्वामीजी काय चाललंय? काय नाही म्हणले खारवलेले भाजलेले फुटाणे खातोय, तू पण खाऊन बघ फार चांगले आहेत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की हा अख्ख्या जगाला हलवून सोडणारा हा माणूस किती हृदयाने साधा लहान बालकासारखा आहे. ते म्हणाले स्वामीजी पण हे कसं? काय नाही म्हणाले फिरायला बाहेर पडलो, इच्छा झाली खावं म्हणून मी इकडं आलो आणि तसं कोण खाऊ पण देत नाही. म्हटले मी इथं आलो, थोडे पैसे होते माझ्याकडे तेवढे घेतले दाणे, तो पण खाऊन बघ खूप चांगले आहेत. असे स्वामीजी त्यांचा स्वभाव जो होता त्याचे पैलू पाहण्यासारखे आहेत. याच काळामध्ये शरदचंद्रांनी काही त्यांच्याशी संवाद केला, त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं म्हणून आपल्याला स्वामीजींचे पैलू कळतात. त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी आपण वाचतो. पातंजलीचे योगशास्त्र आपण वाचलं आहे. कुंडलिनीवर आता 6वा अध्याय आपला चालू आहे. इडा पिंगला सुषुम्ना सगळ्यांनी नावं ऐकलेली आहेत. आपल्या दृष्टीने हे साधारण कल्पित कल्पना आहे. कुठं असते इडा, कुठं असते पिंगला, कुठं असते सुषुम्ना? गमतीचा भाग म्हणजे शरदचंद्रांनी सहज विचारलं की योगी असं असते असं म्हणतात, तुमचं काय मत आहे? स्वामीजींनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणाले वराह नगरामध्ये असताना मी जेव्हा ध्यान करत असायचो त्यावेळेला मी प्रत्यक्ष इडा आणि पिंगला या 2 नाड्या प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. अत्यंत तेजस्वी असतात. त्यांचं तेज आणि सौंदर्य याला वर्णन करायला शब्दसुद्धा फिके पडतात. पण खरं सांगू का, सगळ्यात अवघड कोण असेल तर ती सुषुम्ना नाडी आहे. ती जेव्हा मला माझ्या अनुभूतीत आली ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ती एखाद्या सुंदर अशा तेजपुंज काठीसारखी अशी वर जाते आणि जाऊन ती सहस्त्राराला जाऊन मिळते. आणि मला ते सहस्त्रार 1000 पाकळ्यांचं चक्रसुद्धा मला पाहायला मिळालं. अगदी ब्रह्मरंध्राच्या जवळ आहे म्हणाले. परत शरदचंद्राने विचारलं स्वामीजी हा काही भ्रमभास वगैरे काही? ते म्हणाले भ्रमभास नव्हे, तू माझ्यासमोर माझ्याशी बोलतोयस हा जर भ्रम असेल तर ह्याच्यापेक्षा स्पष्ट अशा मला त्या तिन्ही दिसलेल्या आहेत. एक रंभा तामे उभी दूजी सुरमा ओ सारे हो. गोरक्षनाथांनी वर्णन केले कुंडलिनीचं. त्यांच्या योग अवस्थेमध्ये गेल्यानंतर विश्व कसं भासतं याच्यावरचं त्यांनी कवन केलेलं आहे. 0 गढ़ शहर 0 गढ़ बस्ती, कौन जागे कौन सोता है. त्याच्या एका कडव्यामध्ये कुंडलिनीचं वर्णन केलं. ते तसंच्या तसं विवेकानंदांनी या संवादामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. या काळामध्ये स्वामीजी फिरायला बाहेर पडायचे. एक दिवस संध्याकाळी आपल्याबरोबर
निरंजनानंद बरोबर होते, प्रेमानंद महाराज पण बरोबर होते. असे बरोबर घेऊन चालले होते आणि अचानक थांबले आणि म्हणाले, निरंजन ते बघितलंस का तू गंगेचा किनारा? म्हटलं बघितलंस महाराज. तिथे ते बेलाचं झाड दिसतंय का? ते म्हणाले दिसतंय. त्याच्या पुढच्या बाजूला बघ, वायवेला काय दिसतंय का? ते म्हणाले नाही महाराज, त्याच्या वायवेच्या बाजूला थोडंसं. किती अंतर? ते म्हणाले साधारण 20 फुटाचं अंतर बघ. ते म्हणाले हां तिथं काहीतरी आहे दिसतं, ती माझी जागा आहे, तिथं मला माझा देह जो आहे तो तिथं विसावला पाहिजे. हे ऐकल्यानंतर प्रेमानंद महाराज सगळे शोकाकुल झाले. काहीही संबंध नसताना स्वामीजींनी आपल्या याची जागा दाखवली. त्यांच्याकडे सेवेला ब्रह्मचारी ब्रिजेंद्र म्हणून होते, ते नंतर स्वामी झाले. सेवेला होते. स्वामीजी एक दिवस 1 आठवडा अगोदर स्वामीजी म्हणाले, ब्रिजेंद्र पंचांग घेऊन ये रे. स्वामीजींनी पंचांग मागितल्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही विषय नाही. ठाकूरांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मागितलेलं होतं. तीच नेमकी पुनरावृत्ती आता परत झाली. 1 आठवड्यापूर्वी मृत्यूच्या पंचांग मागून घेतलं आणि त्याच्यानंतरचे पुढचे 5 दिवस स्वामीजी सतत पंचांग बघत असायचे. 2 गोष्टी होत्या. एक, विचारायचं कोणी कशासाठी बघताय? स्वामीजींना विचारणं हा काही इतका सोपा विषय नव्हता. त्यामुळे सगळेच शांत राहिले. एक दिवस मात्र असं झालं, ब्रह्मानंद महाराजांना ध्यान लागलं होतं. ध्यानातून बाहेर आले आणि जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला स्वामीजी फिरायला बाहेर पडले होते. ब्रह्मानंद महाराजांनी स्वामीजींना पाहिलं आणि आपल्या जवळ असलेल्या 2 गुरुबंधूंना म्हणाले, स्वामीजी ठाकूरांसारखे दिसायला लागलेत नाही? त्यांच्या लक्षात आलं त्या दोघे गुरु, हो स्वामीजी ठाकूरांसारखे दिसायला लागलेत. त्यांना वाटलं हे वाक्य म्हणतायत ब्रह्मानंद महाराज. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, आता लवकरच ठाकूरांच्याकडे जातील असे दिसायला लागले. तेवढ्यात काही गुरुबंधूंच्या मनामध्ये एक ठाम बसलेलं वाक्य होतं जे ठाकूरांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी नरेंद्राला कळेल की तो कोण आहे त्या दिवशी तो जिवंत राहणार नाही, त्याचं देहभान संपून जाईल. त्याचं देहभान राहावं म्हणून मी काली मातेला विनंती केलेली आहे, म्हणून ती किल्ली मी माझ्याकडे ठेवलेली आहे. पण ज्या दिवशी स्वतःच्या स्वरूपाची त्याला जाणीव होईल त्या दिवशी नरेंद्र या विश्वामध्ये असणार नाही. त्यामुळे त्यातल्या एका गुरुबंदीने असा विचार केला की एवढे सगळ्या खुणा मिळायला लागलेत, एकदा हेही विचारून बघावं. आणि अपेक्षा अशी होती की स्वामीजी म्हणतील की मी स्वामी विवेकानंद आहे, अमुक आहे तमुक आहे, असं काहीतरी व्हावं, म्हणजे स्वामीजी काही जात नाहीत. म्हणून तो विचारायला गेला आणि सहज विचारलं, स्वामीजी असं ठाकूर म्हणत होते, तसं तुम्हाला वाटतं का हो, तुमचं स्वरूप तुम्हाला कळालेलं आहे? स्वामीजी म्हणाले हो. त्याच्या छातीत धस्स झाला. एक एक खुणा पुढे 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 पटत चालल्या होत्या. आता प्रश्न असा होता की स्वामीजींनी पंचांग मागून घेतलं, स्वामीजींनी जितका शक्य असेल तितक्या शिष्यांशी पत्रव्यवहार केला आणि स्वामीजींची तब्येत आता इतकी चांगली वाटायला लागली की 3 जुलैला सगळ्यात सिनियर म्हणजे राखाल महाराज, ब्रह्मानंद महाराज आणि शिवानंद महाराज हे दोघेही कलकत्त्यामध्ये काही कामासाठी गेले. 2-3 दिवसाचा मुक्कामी होता त्यांचा. या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वामीजींनी आपल्या आईला निरोप पाठवलेला नव्हता. असं करता 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 4 जुलै उजाडला. 4 जुलैला स्वामीजी नेहमीप्रमाणे 4 वाजता उठले. 4:30पर्यंत स्नान झालं. 4:30ला सगळ्यांनी आपल्या ध्यानाला बसले. त्याबरोबर स्वामीजी ध्यानाला बसले. गमतीचा भाग म्हणजे पूजेचं सगळं काम प्रेमानंद महाराजांच्याकडे असायचं आणि स्वामीजी ध्यानाला बसल्यानंतर प्रेमानंद महाराज येऊन नेहमी पूजा करायचे, पूजेमध्ये घंटी वाजवायचे, सगळं व्हायचं. स्वामीजींना ध्यानात काही फरक पडायचा नाही. बाहेरच्या सगळ्या गोष्टीची विस्मृती असल्यामुळे प्रेमानंद महाराज येऊन आपली आपली पूजा अर्चा करायचे, त्याचं आरती व्हायची, त्याचा तो काय शंख वाजवायचे, सगळं स्वामीजी ध्यानाला बसलेले असायचे. 4 जुलैला फक्त असं झालं की स्वामीजी 1.5 तास ध्यानाला बसले, ध्यानातून उठले आणि त्यांनी ब्रजेंद्रला सांगितलं की माझं आसन ठाकूरांच्या खोलीत लाव म्हणून. थोडंसं विचित्र वाटलं. स्वामीजी नेहमी साधारण हे झालं की याच्यानंतर
अल्पोपहार म्हणजे नाश्त्यासाठी उठणार आणि त्याच्यानंतर मग काही क्लासेस अमुक तमुक बाकीचं बोलणं असं तसं. पण आज स्वामीजींनी मात्र सांगितलं होतं की माझं आसन ठाकूरांच्या खोलीमध्ये लावायचं म्हणून. ठीक आहे, ठाकूरांच्या खोलीमध्ये लावलं. त्याला परत बोलवलं. त्याला म्हणाले सगळ्या खिडक्या आणि दारं बंद करून घ्या. त्यांनी सगळ्या खिडक्या दारं बंद केल्या. स्वामीजींनी आजपर्यंत ध्यान करताना कधीही खिडकी दारं बंद केलेली नव्हती. आज पहिल्यांदा खिडक्या दारं बंद करायला सांगितले. आसन लावलं, खिडक्या दारं बंद झाली. ब्रजेंद्र ब्रह्मचारी बाहेर आला आणि त्यांनी स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी आसन लावलेलं आहे. स्वामीजी खोलीत गेले, दार लावून घेतलं आणि त्याच्यानंतर स्वामीजी जवळजवळ 2.5 तास ध्यानामध्ये होते. काय ध्यान झालं, काय केलं, काय झालं, कोणाशी काय झालं याच्याबद्दल काहीही आपल्याला माहीत नाही. एक 2-2.5 तासाच्या त्या ध्यानानंतर स्वामीजी बाहेर पडले. सकाळचे 9 वाजले होते. स्वामीजी वरून खाली आले. ठाकूरांची खोली वर होती आणि खाली येताना स्वामीजी त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं भजन गात खाली आले. भजनावरून साधारण अंदाज लावला काही लोकांनी की स्वामीजींना ध्यान जे झालं शेवटचं, कारण ते ध्यानही शेवटचं होतं, ते काय असावं. स्वामीजी जे भजन म्हणत खाली आले, माँ अमार का काली, काली रूप हृदपद में. त्या भजनाचा आशय होता की काली मातेला माझ्या काळा रंग आहे. तिचे केस विखुरलेले आहेत. माझ्या देवीचे केस विखुरलेले आहेत, तिचा रंग काळा आहे. पण तिला काळा का म्हणता? माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये जिने चिरंतन प्रकाश उज्ज्वलित केलेला आहे, ती काळी कशी असू शकेल, असा त्या भजनाचा आशय होता. त्या आशयावरून असा साधारण अंदाज लावला गेला की स्वामीजींना काली मातेशी त्यांचा काहीतरी संवाद झालेला असावा. अजूनही कोणाच्या फारसं काही लक्षात आलं नाही. स्वामीजी खाली आले आणि खाली आल्यानंतर आता फिरायला जायचं म्हणून ठरलं. स्वामीजी बेलूरच्या दिशेने फिरायला बाहेर पडले. बेलूर बाजार जो आहे, बेलूर मठातून बेलूरच्या बाजाराकडे साधारण 1.5 मैलाचा त्यांनी त्या दिवशी वॉक घेतला. परत आले. परत आल्यानंतर त्या मोसमामधला पहिला मासा पकडून आणला होता, हिल्सा नावाचा. तो म्हणे त्या साधारण सीझन सुरू झाल्यानंतर, जसा आंब्याचा सीझन असतो त्याचे, त्या माशाचा तो सीझन होता. त्याचा तो पहिला मासा धरून आणला होता आणि स्वामीजींना मासा आवडायचा म्हणून त्या दिवशी स्वामीजींच्यासाठी खास त्या माशाचं भाजी वगैरे करण्यात आली होती. स्वामीजींनी स्वतः सूचना दिल्या होत्या की मला या माशाची करी किंवा आमटी जी काही असेल ती करायचीच आहे, पण याचे काही सुके तुकडे असतील तेही भाजून हवेत, असं त्यांनी सगळ्या सूचना दिल्या होत्या. आणि ते स्वामीजींचं शेवटचं जेवण. स्वामीजींनी याच माशाचा प्रसाद देऊन कालीकृष्ण म्हणजे विरजानंद महाराजांना दीक्षा दिली होती. सांगताना असं सांगितलं होतं, मासा म्हणून त्याच्याकडे बघू नकोस, ही शक्ती आहे. प्रत्यक्ष देवी माशामध्ये अवतरलेली आहे, ती तुझ्या शरीरात जाते आहे अशी संकल्पना कर. ती देवी तुझ्या शरीरामध्ये त्या शक्तीच्या रूपाने वास करेल. स्वामीजींनी त्या दिवशी सगळ्यांच्याबरोबर जेवण घेतलं. अग्रहाणी बाकीच्यांना जेवायला घातलं. बऱ्याच जणांना त्यांच्या खोलीमध्ये जाऊन बोलवून आणलं जेवण्यासाठी. आज सगळ्यांना काहीतरी थोडं विचित्र वाटत होतं. सगळ्यांना स्वामीजी गोळा करतायत असं जाणवत होतं. साधारण दुपारचं जेवण 1-1:30ला संपलं. स्वामीजी वामकुक्षी घ्यायचे. सगळ्यांनाच माहिती होतं आता साधारण 4पर्यंत स्वामीजी वामकुक्षी वगैरे घेतील. त्याच्यानंतर मग कदाचित एखादा तास आणि त्याच्यानंतर फिरायला बाहेर पडणे. स्वामीजी त्या दिवशी कधी नव्हे ते वामकुक्षीच्या अगोदरच 1.5 तास जागे झाले. आणि जागे झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं शरदचंद्राला शुक्ल यजुर्वेद संहिता घेऊन ये म्हणून सांगितलं. त्यांनी आणली. त्या शुक्ल यजुर्वेद संहितेमध्ये एक मंत्र काढला स्वामीजींनी आणि त्या मंत्राचं भाष्य वाच म्हणून सांगितलं. हलधर स्वामी म्हणून होते, त्यांचं भाष्य होतं ते भाष्य वाचत असतानाच त्यांनी सांगितलं, थांब म्हणाले, या मंत्राचं हे भाष्य असू शकत नाही. शंकराच्या डोक्यावर असणारा चंद्र, त्या शुक्ल यजुर्वेदामध्ये तुझं मंत्र आहे, त्या मंत्राचा अर्थ साधारण असा आहे
की शंकराच्या भाली म्हणजे कपाळावर असणारा चंद्र, माझ्या हृदयस्थ असणारा चैतन्याचा प्रकाश आणि काली मातेच्या चेहऱ्यावरून विस्फारणारा जो ऊर्जा प्रकाश आहे, या तिघांचं नातं एकच आहे असं सांगणारा तो मंत्र आहे. आणि जेव्हा ते भाष्य चुकीचं आहे म्हटल्यानंतर शरदचंद्र म्हणाले की पण स्वामीजी सगळे वाचता येते, त्यावेळेला स्वामीजीने सांगितलं की हा अनुभवाचा भाग आहे. याचा अर्थ आज सकाळी झालेलं जे ध्यान होतं त्या ध्यानानुसार त्यांनी ती शुक्ल यजुर्वेदामधला तो मंत्र काढायला सांगितला होता. जाता जाता आपली अनुभूती सांगून गेली स्वामीजी. हे झाल्यानंतर साधारण 4-4:30ची वेळ झाली असेल. स्वामीजींनी 3-3:30, 4च्या वेळेला सगळ्यांना बोलवलं आणि मग तो 2.25 तासाचा वरदराजांचा लघुकौमुदी नावाचा संस्कृतचा वर्ग घेतला. वर्ग संपला. सगळ्यांचं असं मत होतं की संस्कृत जर इतकं सोपं असेल, कारण जवळजवळ अर्ध्या शिष्यांची कल्पना अशी होती की लघुकौमुदी खास करून वरदराजांची समजणं फार अवघड. स्वामीजींनी ती इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सांगितली, त्याच्यामध्ये इतके दाखले दिले, असं सगळं झालं. सगळ्यांना कौतुकाचा विषय वाटला. स्वामीजी फिरायला बाहेर पडले. त्यांचं शेवटचं फिरणं. स्वामीजी फिरून आले. साधारण 7-1 वाजताची वेळ झाली असेल. 7 वाजता अचानक त्यांनी याला बोलवलं, ब्रह्मचारी ब्रिजेंद्रला, आणि सांगितलं वरच्या खोलीमध्ये मला घेऊन चल. स्वामीजींच्या झोपायच्या खोलीमध्ये हा घेऊन आला. घेऊन आल्यानंतर त्याने असं सांगितलं, सगळी खिडक्या दारं उघडून टाकणं. सगळी खिडक्या दारं उघडली. त्याला सांगितलं मला एक जपाची माळ दे. जपाची माळ दिली. वेळ होती साधारण 7 वाजले होते. स्वामीजींनी जपाची माळ हातात घेतली आणि स्वामीजींनी जपाला सुरुवात केली. त्याला सांगितलं तू आता थांबू नकोस, खोलीच्या बाहेर थांब आणि तिथं तू ध्यानाला बस, मी इथं ध्यानाला बसतो. तो बाहेर जाऊन ध्यानाला बसला. स्वामीजी ध्यानाला बसले. 7 ते 8:15 स्वामीजी ध्यान करत होते. जपाची माळ होती. 8:15ला ध्यानातून बाहेर आले. ब्रजेंद्रला बोलवलं आणि त्याला असं सांगितलं की उकडतंय, मला गरम होतंय खूप, अजून काही खिडक्या उघडायच्या राहिल्या असतील तर उघडून घे म्हणून. त्यांनी आणखीन काही खिडक्या उघडल्या. थोडी हवा आत आली आणि स्वामीजींनी असं सांगितलं. उठले स्वामीजी. बिछाण्यावर त्यांचा जो बिछाना होता तो त्यांनी हाताने ओढून खाली जमिनीवर आणला आणि स्वतः जमिनीवर बिछाण्यावर पौडले आणि त्याला सांगितलं माझं जरा डोकं चेप म्हणून. त्यांनी स्वामीजींचं डोकं चेपायला सुरुवात केली. एक 10-15 मिनिटानंतर स्वामीजी म्हणाले आता एक काम कर, डोकं चेपायचं थांबव, माझे पाय जरा चेप. त्यांनी पाय चेपायला सुरुवात केली. पाय चेपायला सुरुवात केली असताना स्वामीजी, गमतीचा भाग म्हणजे याच्या अगोदर स्वामीजी जेव्हा ध्यानाला बसले होते त्यावेळेला ध्यानाला बसण्याची त्यांची जी दिशा होती ती दिशा या ब्रह्मचारी जो होता त्यांनी नोंद केली की आजची दिशा वेगळी आहे. स्वामीजी वायव्य दिशेला तोंड करून बसले होते. या गोष्टींचा अर्थ आपण कितपत लावू शकतो हे आपल्याला माहिती नाही, पण घडलेल्या घटनांमधल्या घटना अशा आहेत की त्यावेळेला पहिल्यांदा स्वामीजी वायव्य दिशेकडे तोंड करून बसले होते. गमतीचा भाग म्हणजे 4 जुलै ही तारीख अशी आहे की या तारखेला सूर्य पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. या तारखेचा किंवा या घटनेचा आणि समाधीचा काय संबंध असावा याच्याबद्दल अजूनही आपल्याला काही फारशी माहिती नाही, पण 4 जुलैला ही घटना घडते. त्याला ॲपोलियन असं म्हणतात, म्हणजे सूर्याचा पृथ्वीपासूनचा जास्तीत जास्त अंतर या दिवशी असतं. स्वामीजींनी जेव्हा ती बिछाना खाली घेतला, स्वामीजी त्याच्यावर पहुडले. हा पाय चेपत होता. स्वामीजी डाव्या बाजूवर झोपलेले होते आणि त्याच्या असं लक्षात आलं की बहुतेक स्वामीजींना झोप लागते आहे, म्हणून तो हलके हलके स्वामीजींचे पाय हे करत होता. स्वामीजींना कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही अशा पद्धतीने पाय दाबणं चालू होतं. स्वामीजींचा श्वास संथ चाललेला होता. डाव्या बाजूच्या कुशीवर झोपले होते आणि एक अर्ध्या तासाने स्वामीजी उजव्या बाजूच्या कुशीवर वळले. उजव्या बाजूच्या कुशीवर झाले न झाले तोपर्यंत परत डाव्या बाजूच्या कुशीवर गेले आणि हे सगळं चालू असताना याचा पाय चेपणं चालू होतं, पण त्याचं लक्ष स्वामीजींच्याकडे होतं. तेवढं त्याच्या लक्षात आलं की एखाद्या लहान बालकानं रडावं तसा हुंदका स्वामीजींच्या तोंडातून बाहेर पडला.
त्याच्याही असं काही लक्षात आलं नाही की एखाद्या लहान बालकानं रडावं इतपतच एकच हुंदका बाहेर पडला आणि डाव्या हाताचा अंगठा आणि बोटं थरथरल्यासारखी झाली. हे झाल्यामुळं तो थोडासा घाबरला किंवा थोडंसं वेगळं वाटलं त्याला, म्हणून तो स्वामीजींच्या चेहऱ्याकडे पाहायला लागला की काय होतं. तेवढ्यात लक्षात आलं की स्वामीजींनी खूप दीर्घ असा एक श्वास घेतलेला आहे. त्यालाही बरं वाटलं की स्वामीजींनी श्वास व्यवस्थित घेतलेला, म्हणजे कदाचित समाधीमधली काहीतरी प्राणायाम वगैरे चालू असेल. असं म्हणत असतानाच स्वामीजींनी परत एकदा दुसरा प्रदीर्घ श्वास घेतल्यासारखं झालं आणि स्वामीजींची मान उशीवर कलंडली झोपलेल्या. आता मात्र ब्रजेंद्र ब्रह्मचारी जो होता त्याला कळेना की ही समाधी आहे, झोप आहे की काय आहे. पण तरीसुद्धा कुठेतरी भीती वाटली म्हणून तो खाली आला आणि त्यांनी अद्वैतानंद स्वामीजींना सांगितले की असं काहीतरी झालं, तुम्ही येऊन बघा. अद्वैतानंद स्वामीजी वर आले आणि त्यांनी पहिल्यांदा नाडीवर हात ठेवला. स्वामीजींची नाडी लागली नाही. ज्या वेळेला स्वामीजींची मान उशीवर कललेली होती त्यावेळेला 9:10 झालेली होती. स्वामीजींची नाडी लागत नाही म्हटल्यानंतर अद्वैतानंद महाराज खाली आले. त्यांनी शुभानंद आणि बोधानंद स्वामीजींना बरोबर घेतलं, आत्मानंद स्वामीजींना बरोबर घेतलं आणि म्हणाले तुम्ही बघा, माझं कदाचित चुकत असेल. त्यांनी बघितलं, नाडी लागली नाही. स्वामीजींची नाडी लागत नाही याबरोबर त्यांना घाबरायला झालं. तरीही स्वामीजी समाधीत असले तर, कारण रामकृष्णांची बऱ्याच वेळा नाडी लागत नसायची आणि तसे हे सगळे जीवनमुक्तच होते. त्यांना माहिती होतं की नाडीवर किती प्रभाव होऊ शकतो. म्हणून सगळ्यांनी रामकृष्णांच्या नावाचा उच्चार करायला, मंत्र उच्चार करायला कानामध्ये सुरुवात केली की कदाचित यामुळे समाधीतून ते बाहेर येतील म्हणून. पण 10 मिनिटामध्ये काही होत नाही असं लक्षात आल्यानंतर ताबडतोब निरंजनानंद स्वामींनी सांगितलं की डॉक्टरला बोलवून आणा. डॉक्टर महेंद्र सरकार म्हणून होते, त्यांना बोलवून आणायचं ठरलं. आता जायचं म्हणजे गंगेच्या त्या बाजूला जायचं. आता गंगेच्या त्या बाजूला जायचं म्हटल्यानंतर दुसऱ्या स्वामीजींच्या असं लक्षात आलं की राखाल महाराज, ब्रह्मानंद महाराज आणि शिवानंद महाराज कलकत्त्यामध्ये आहेत. त्याच नावेमधून त्यांनाही बोलवून आणता येईल म्हणून निरोप त्यांना देण्यात आला. त्या बाजूला नावाडी जाऊन त्या बाजून डॉक्टर घेऊन येऊन तोपर्यंत राखाल महाराज आणि हे येऊपर्यंत रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. 10:30च्या आसपास हे सगळे आले. डॉक्टरांनी पाहिलं आणि डॉक्टरांनी सांगितले की कदाचित मृत्यू झाला असेल, पण आपण प्रयत्न करू म्हणून, ज्याला रिससायटेशन म्हणतात त्या पद्धतीने त्यांचा एक हात वर, एक पाय, एक हलव, छाती थोडीशी हे कर, असे प्रकार चालू केले. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. राखाल महाराजांच्या लक्षात आलं की स्वामीजी गेलेले आहेत. रात्री 12 वाजता डॉक्टरांनी डिक्लेअर केलं 9:10 स्वामीजींचं प्राणोत्क्रमण झाले असण्याची शक्यता आहे. गुरुबंधूंच्या मताप्रमाणे 9:10 ब्रह्मरंध्र फोडून स्वामीजींचा जीव बाहेर गेला, प्राण बाहेर गेला किंवा त्यांनी बाहेर काढला असं म्हणतात. राखाल महाराजांना हे कळाल्याबरोबर राखाल महाराजांना आता पुढची तयारी करायला सुरुवात करणं क्रमप्राप्त होतं. प्रसंग मोठा बाका होता, सगळेच बेदरलेले होते. राखाल महाराजांची अवस्था अशी होती की राखाल महाराजांना जेव्हा कळालं की नरेंद्र कदाचित नाही, त्यांना दुसरं काहीच सुचलं नाही. राखाल महाराजांनी आपलं डोकं नरेंद्रांच्या छातीवर ठेवलं आणि म्हणाले, आज भारतामधून हिमालय गेला, आज नरेंद्र नाही. राखाल महाराजांसारख्या जीवनमुक्तला ज्यांनी आयुष्यामध्ये एक अश्रूसुद्धा डोळ्यामध्ये आणलं नाही, त्यांना रडं आवरलं नाही. 10-15 मिनिटात धक्क्यावरून सावरले ते. गमतीचा भाग म्हणजे 4 जुलैला हे सगळं इकडं चालू असताना निवेदिता आपल्या घरी होती. त्या बिचारा त्या दिवशी रात्री कधी नव्हे ते आपल्याला स्वामीजींनी इतका भरभरून आशीर्वाद दिलाय म्हणून अत्यंत आनंदाने 4 जुलैच्या रात्री त्या आपल्या घराच्या छपरावर जाऊन ध्यानाला बसलेल्या होत्या. ध्यान इतकं सुंदर लागलं होतं. ज्यावेळेला ध्यान लागलं होतं त्यावेळेला गुरु इथं नव्हते. रात्री ध्यान लागलं आणि त्या झोपल्या, झोपेत त्यांना स्वप्न पडलं की रामकृष्णांचा दुसऱ्यांदा मृत्यू झाला आहे. मग ठरवलं की उद्या गेल्या स्वामीजींना विचारायचं हे या स्वप्नाचा अर्थ काय म्हणून. तेवढ्यात त्यांच्याकडे सकाळी माणसांनी येऊन सांगितले की स्वामीजी नाहीत म्हणून. निवेदिता जशा होत्या तशा निघाल्या स्वामीजीच्या दर्शनासाठी आल्या. एक नाडू नावाचा स्वामीजींचा चुलत भाऊ होता. त्या नाडू करवी निरोप पाठवला स्वामीजींच्या आईला
या मातेने आयुष्यभर फक्त कष्ट सोसले होते, तिला हा शेवटचा आघात होता. घरामध्ये डॉक्टर भूपेंद्रनाथ दत्त होते, भाऊ त्यांचे होते. नाडू आणि त्यांच्याबरोबर असलेला एक जण गेला आणि त्याने सांगितलं की स्वामीजी गेले म्हणून. भूपेंद्रांना वाटलं की बरेच स्वामीजी आहेत, त्यातले कोणतरी स्वामीजी गेले असतील म्हणून विचारलं, कोणते स्वामीजी? पुढून सांगण्यात आलं, नरेंद्र गेले म्हणून. भूपेंद्रनाथ पळत पळत आले आणि म्हणाले, आई, दादा गेला. धस्स झालं भुवनेश्वरी देवींच्या छातीमध्ये. त्यांनी विचारलं, कशामुळं? भूपेंद्रनाथ म्हणाले, बाबांना जे झालं होतं तेच त्याला झालं. वडील त्यांच्या हार्ट अटॅकने गेले होते. यामधल्या काळामध्ये आणखीन एखाद्या डॉक्टरकडून आपण खात्री करून घ्यावी म्हणून डॉक्टर बिपिन म्हणून होते सरकार, त्यांना बोलण्यात आलं. बिपिनचंद्र चटर्जी आले आणि त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट तयार करून त्याच्यामध्ये असं लिहिलं की मेंदूला रक्तपुरवठा कमी पडल्यामुळं ॲपोप्लेक्सी असं त्याचं कारण दिलं. गमतीचा भाग असा होता, निवेदिता तिकडून यायला निघाल्या, आपल्या स्वामीजींच्या तिथे आल्या आणि आल्यानंतर त्यांच्या भावना इतक्या वेगळ्या प्रकारच्या होत्या. त्या सरळ आल्या आणि त्यांनी स्वामीजींचं डोकं उचललं आणि आपल्या मांडीवर ठेवलं. राखालने सांगितलं, कोणी काहीही करू नका म्हणून. सगळ्यांना माहिती होतं त्यांचा अधिकार किती मोठा आहे. जवळच पडलेला तो ब्रह्मचारी त्यांना जेव्हा पंखा वारा घालत होता, तो पंखा होत होता, त्यांनी हातात घेतला आणि स्वामीजींच्या मुखाला वारा घालायला चालू केलं. एक 15-20 मिनिटांनी राखाल महाराजांनी बाकीच्या महाराजांना सांगून निवेदितांना थोडंसं बाजूला केलं, कारण आता मृतदेहावर आपल्याला पुढचे काहीतरी सोपस्कार करावे लागणार म्हणून. असं म्हणतायत तोपर्यंत भुवनेश्वरी देवी तिथे येऊन धडकल्या. त्या मातेच्या आकांताला सीमा नव्हते. खूप मोठ्याने त्यांनी आकांत करायला सुरुवात केल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी 2 शिष्यांना सांगितलं, भूपेंद्रनाथांना बोलवा आणि या बाईंना घरी पाठवा आणि लागलं जरुरी असेल तर रागवून बाहेर काढा. संन्यासाच्या मृत्यूवर रडायचं नसतं. आई म्हणून इतकीच परवानगी दिलेली आहे, याच्यापेक्षा जास्त संन्यासाच्या मृत्यूचा शोक करायचा नसतो, असा विधिलिखित संकेत आहे. हे सगळं चालू होतं त्यावेळेला जमलेल्या सगळ्या लोकांनी स्वामीजींचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. आणि गमतीचा भाग म्हणजे स्वामीजींच्या चेहऱ्यापासून पायापर्यंत कुठेही मृत्यू झालाय असं कोणतंही चिन्ह नव्हतं. इतके स्वामीजी तेजपुंज दिसत होते की दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजी गेलेत हे माहीत असून सुद्धा दुपारपर्यंत स्वामीजींचा मृतदेह तिथंच ठेवण्यात आला. त्याचं कारण असं होतं, अर्ध्या लोकांना असं वाटत होतं की स्वामीजी अजूनही उठून बसतील. स्वामीजी योगी होते. योग्याच्या देहाला शरीराच्या डिकम्पोजिशन व्हायला फार वेळ लागतो. आपल्याला माहीत असेल, योगी अरविंद गेले 5 डिसेंबरला गेले. 4 दिवस त्यांचं शरीर तसंच ठेवण्यात आलं होतं, कारण 4 दिवसापर्यंत त्या शरीराला काही झालेलं नव्हतं. 9 तारखेला जेव्हा पहिला शरीरामध्ये थोडासा बदल जाणवला त्यावेळेला त्यांना पुढच्या क्रियांसाठी घेऊन गेले. स्वामीजींना असं ठेवण्यात आलं होतं. गिरीशचंद्र घोष आले, स्वामीजींचे अत्यंत जवळचे मित्र, धाय मोकलून रडले. 4-5 वाक्य तोंडातून बाहेर पडली ती अशी होती, नरेंद्रा, कुणाच्या आधाराने आम्ही इथं राहायचं? ठाकूरांनी आम्हाला कुणाच्या ओट्यात टाकलं होतं? पण माझं वय काय रे नरेंद्र, मी तुझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे, मी कुणाच्या आधाराने राहू? निवेदितांना तर कशा प्रकाराने शोक व्यक्त करावा हेच कळत नव्हतं. कालपर्यंत ज्यांचा वरदहस्त माझ्या खांद्यावर लागला ते आज नाही आहेत. सगळेच शोकाकुल. जेवणाची काहीही कोणाला फिकर नव्हती. काहीच पुढचा कोणताही सोपस्कार कसा करायचा, काय करायचं याची चर्चा चालली होती. त्यावेळेला 2-3 गुरुबंधूंनी स्वामीजींचं शरीर पार्थिव वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर आणायचं होतं. राखाल महाराजांनी ब्रह्मचारी 2-3 होते त्यांना बोलवण्याने सांगितलं, बाबा आमच्यापैकी कोणामध्ये इतकी ताकद नाही.
हे संपूर्ण उचलून खाली आणणे इतपत कोणाकडे ना ताकद आहे, आणि ताकद नसण्याचं कारण म्हणजे आम्ही सगळेच हवालदिल झालेले आहोत. या 4 ब्रह्मचाऱ्यांनी स्वामीजींना उचललं. स्वामीजींचा देह दुपारी खाली आणण्यात आला. 12-12:30ची वेळ, 5 जुलै. खाली आणून तो चौकामध्ये ठेवला. चौकामध्ये ठेवल्यानंतर स्वामीजींना गंगा स्नानाने स्नान घालण्यात आलं. गंगेचं पाणी आणलं, स्नान घातलं. स्वामीजींना नवी वस्त्र देण्यात आली आणि स्वामीजींच्या पायाला अलता म्हणजे साधारण तांबूस रंगाचा जो कुंकू असतो अशा प्रकारचं हे सगळं लावून त्यांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. ते ठसे घेत असतानाच निवेदिता पटदिशी पुढे आल्या आणि त्यांचा पांढरा शुभ्र स्वच्छ रुमाल होता. रुमालाने आपल्या गुरुच्या 2 पादुका त्याच्यावर काढून घेतल्या. तेवढ्यात कोणीतरी सांगितलं की स्वामीजींचा छायाचित्र घेऊया म्हणून, कारण शेवटचं छायाचित्र आहे. राखाल महाराजांनी ताबडतोब सांगितलं, असा अजिबात उद्योग करायचा नाही. ज्याच्या चेहऱ्याकडं बघून अख्खं विश्व आनंदी झालं त्याचा दुःखी चेहरा कोणी बघावा अशी माझी इच्छा नाही, असं राखाल महाराजांनी सांगितलं. सगळ्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. स्वामीजींना तिथून उचलून हलका हलका पाऊस पडत होता. जोराचा पाऊस 1 तासापूर्वी पडून निघून गेला होता. ते संपूर्ण स्वामीजींची कॉट जी आहे ते स्वामीजींना उचलून त्यांना या 4 ब्रह्मचाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या जागेपर्यंत घेऊन जाणं क्रमप्राप्त होतं. पाय घसरण्याची शक्यता होती. अत्यंत हळूहळू पाय टाकत स्वामीजींचं पार्थिव त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आणण्यात आलं. स्वामीजींना चितेवर ठेवण्यात आलं. प्रश्न असा होता की आता स्वामीजींच्या चितेला अग्नी द्यायचा. अग्नी देणारा जो आहे त्यातला कोणाचा अधिकार पहिल्यांदा अग्नी देण्याचा. सगळ्यांनी ब्रह्मानंद महाराजांच्याकडे पाहिलं. ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं, भगिनी निवेदिता. भगिनी निवेदितांनी गवताची पेंडी साधारण होती जी पेटवली होती ती हातामध्ये धरली आणि त्यांनी पहिल्यांदा स्वामीजींच्या शरीराला अग्नी दिलं. अग्नी दिल्यानंतर गंमत अशी होते की स्वामीजींच्या शरीराला अग्नी दिल्यानंतर स्वामीजींच्या पायाकडून अग्नी हळूहळू अग्नीच्या ज्वाळा पुढं यायला लागल्या. पण काही केल्यात या शरीराच्या वर जाईनात. स्वामीजींच्या चेहऱ्याला अग्नी जवळच जाईना. कोणीतरी असं सांगितलं की आता हे शरीर हलवावं लागेल काठीने. निश्चयानंद महाराजांना सहन झालं नाही. माझ्या गुरूंना काठीने हलवायचं नाही म्हणाले. माझ्या गुरुला कोणी, आणि निश्चयानंद महाराज म्हणजे एकमेव महाराष्ट्रीयन शिष्य होते स्वामी विवेकानंदांचे, ते म्हणाले माझ्या गुरुला कोणीही काठीने हलवायचं नाही. आणि त्यांनी राखाल महाराज सांगितलं, दादा मी आत्ता म्हणाले परत काष्ठ घेऊन येतो. जवळच असलेल्या एका झाडावर चढले. ते झाडावरून चढून झाडाच्या काही फांद्या वगैरे मोडून त्यांनी आणल्या आणि त्या फांद्या ज्या होत्या त्या आणखीन ज्वाळांमध्ये टाकल्यानंतर मग ज्वाळा पुढे सरकत पसरत गेल्या. पण त्यांनी स्वामीजींच्या शरीराला कोणी काठीनं ढोसायचं नाही म्हणून सांगितलं. साधारण 1-1.25 तासामध्ये हा सगळा सोपस्कार संपला. या सगळ्या सोपस्कारामध्ये भगिनी निवेदितांना मात्र एक इच्छा अशी होती की स्वामीजींच्या शेवटच्या वस्त्राचा एक छोटासा तुकडा आपण जर कापून घ्यावा, तो जोसेफाईन मॅक्लिओड म्हणजे देवमातांना द्यावा अशी त्यांची इच्छा होती. पण ह्या सगळ्यांच्या समोर असं केलं तर ते बरं दिसणार म्हणून त्या गप्प राहिल्या होत्या. मनामध्ये तसाच संकल्प राहिला होता. स्वामीजींना अग्नी दिल्यानंतर सुद्धा अचानक निवेदिता तिथे आल्या आणि स्वामीजींच्या अग्नीच्या भोवती प्रदक्षिणा करायला लागल्या. प्रदक्षिणा करता करता त्या अग्नीच्या इतक्या जवळ यायला लागल्या की त्यांचा जो स्कर्ट होता त्याला कदाचित आग लागण्याची शक्यता होती. म्हणून ब्रह्मानंदांनी इशारा केल्याबरोबर 2 स्वामींनी येऊन हळूहळू मग निवेदितांना बाजूला घेऊन गेले. जवळच निवेदिता अशा बसल्या होत्या. साधारण 8 ते 10 फुटावर त्या बसलेल्या होत्या. स्वामीजींच्या चितेचं जळणं सगळे बघत होते. भगिनी निवेदितांचे सगळे डोळे स्वामीजींच्या चेहऱ्याकडे लागले होते. मनात विचारांचा कल्लोळ उठला होता. कसे होते गुरु, काय होते, काय केलं, काय नाही, होते म्हणता नाहीसे झाले, पुढं काय होणार, ह्या सगळे प्रश्न होत असतानाच तो प्रश्न परत मनामध्ये आला की जर एखादा छोटा तुकडा मिळाला असता तर बरं झालं असतं. असं म्हणतात तोपर्यंत त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या शरीरावर काहीतरी पडले.
म्हणून सहज त्यांनी बघितलं तर त्यांना हवा असणारा जितक्या आकाराचा तो तुकडा होता, त्याच आकाराचा तुकडा जळत्या चितेवरून उडून त्यांच्या मांडीवर पडला होता. भगिनी निवेदितांच्या डोळ्यात पाणी आलं की आपला गुरु आपल्या जाण्यानंतरसुद्धा आपली इतकी काळजी करतो. त्यानुसार त्यांनी तो आपल्याकडे जपून ठेवला. पुढे तो रामकृष्ण मिशनला त्यांनी दिला. 1913ला भगिनी निवेदितासुद्धा गेल्या. जोसेफाईन मॅक्लिऑडनं ही बातमी कळाली की स्वामीजी गेलेत. त्याच्यानंतर त्या रडत होत्या. जवळजवळ त्याच्या पुढची जवळजवळ 18 वर्ष या बाई रडत होत्या. स्वामींच्या नावाने फक्त रडत राहायच्या. 18 वर्षानंतर स्वामीजींनी त्यांना दृष्टांत दिला की जर माझ्या शिकवण्यावर, तत्त्वज्ञानावर तुझा भरोसा असेल तर रडून किंवा अश्रूंनी माझा आदर करण्यापेक्षा कार्याने माझा आदर कर. त्या दिवशीपासून त्याने रडायचं थांबवलं आणि त्या वयाच्या 99व्या वर्षापर्यंत स्वामीजींचं कार्य करत राहिल्या. अनेक वेळेला बेलूर मठाकडे येत राहिल्या. जितकी शक्य असेल तितकी आर्थिक मदत करत राहिल्या. अमेरिकेमधल्या रामकृष्ण मिशनच्या सगळ्या कार्यालयात त्यांनी मदत केली. आणि साधारण हे झाल्यानंतर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अत्यंत छोटी बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आली. उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. भारताच्या आध्यात्मिक क्रांतीचा आद्यजनक असणारे स्वामीजी वर्तमानपत्रामध्ये, बंगालच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा इतकी जागा त्यांना मिळू नये. साधारण 10 दिवसानंतर शोकसंदेश करायचं ठरलं स्टार थिएटरमध्ये. अध्यक्षस्थानी रवींद्रनाथ टागोर होते. भगिनी निवेदिता होत्या. एक ठराव संमत करण्यात आला स्वामीजींच्या शोकानिमित्त. हा जर ठराव सोडला तर कुठेही आपल्याला स्वामीजींच्या मृत्यूबद्दल फारसं काही लिहिल्याचं जाणवत नाही. हे सगळं होईपर्यंत त्यांच्या आयुष्याची 39 वर्ष 5 महिने आणि 24 दिवस होऊन गेले होते. या 39 वर्षामधली जर 18-19 वर्ष काढून टाकली जी शिक्षणामध्ये गेली तर केवळ 20 वर्षाच्या अवधीमध्ये स्वामीजींनी या विश्वासाठी काय काय केलं हे आपल्याला बघायला मिळालं. असंच एकदा जेव्हा स्वामीजी मृत्यूच्या अगोदर एक आठवडा संध्याकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले होते, त्यावेळेला अचानक त्यांच्याबरोबर असलेल्या प्रेमानंद महाराजांची एक गोष्ट लक्षात आली की स्वामीजी स्वतःशी बोलत आहेत. बोलता 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 स्वामीजींचा आवाज हळूहळू हलका होत गेला आणि नंतर असं झालं की प्रेमानंद महाराज अत्यंत जवळ असल्यामुळे फक्त त्यांना ऐकायला येत होतं. स्वामीजींचे उद्गार त्यांनी ऐकले आणि आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले. उद्गार असे होते, हा विवेकानंद कोण आहे कळण्यासाठी अजून एक विवेकानंद यावा लागेल. पण काय कालीमातेची कृपा आहे बघा, असे हजारो विवेकानंद जन्म घेणार आहेत. असं ते वाक्य. मागे एकदा असंच स्वामीजी आपल्या उन्मनी अवस्थेमध्ये बोलून गेले होते. स्वतःशीच बोलत होते आणि ते वाक्य असं होतं की मी जे करून गेलो ते 1500 वर्षापुरतं पुरेसं आहे. आत्तापासून 1500 वर्षापर्यंत अध्यात्मासाठी, आत्मोन्नतीसाठी जो प्रयत्न करेल त्या व्यक्तीला माझं स्फुरण नेहमीच कामाला येईल. असा सगळ्या विश्वावर उपकार करणारा असा मोठा थोर संत महात्मा 4 जुलै 1902 रोजी पृथ्वी तलावरचं आपलं अस्तित्व संपून कुठे गेला हा अभ्यासाचा विषय आहे. किती मोठा झाला हा अभ्यासाचा विषय आहे. आणि म्हणून गेल्या 29 प्रवचनांमध्ये, 29 क्लासमध्ये स्वामीजींचं नाव आपल्या तोंडात यावं इतकी माझी पात्रता आहे असं मला वाटत नाही. कदाचित त्यांची अनुकंपा अजूनही असल्यामुळं, त्यांच्या कृपेमुळं, तुमच्यासारखे सगळे श्रोते उपस्थित झाल्यामुळं, डॉक्टर साहेबांसारख्यांनी आग्रह केल्यामुळं स्वामीजींनी ही सगळी योजना केवळ माझ्या मुखामध्ये स्वामीजींचं नाव यावं यासाठी केलेली असं मला वाटतं. स्वामीजी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये नेहमीच त्यांचा प्रकाश देवत. आपल्याला ज्या इप्सिताची इच्छा आहे, स्वामीजींच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग आपण जितकं बोललो त्यापैकी एक जरी आपल्या लक्षात राहिला तरी आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकेल. आपण नेहमी आध्यात्मिक प्रगतीवर राहू
आणि नेहमी लक्षात ठेवू की वेदांत केसरी स्वामी विवेकानंद, वेदांत केसरी गुरु ठाकूर रामकृष्ण आणि जगन्माता शारदा माता या तिघांच्या आशीर्वादाने आपण नेहमीच आपली उन्नती करत राहू आणि या मार्गावरून कधीही परावृत्त होऊ नये अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करू. हरि ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.